नमस्कार मैत्रिणींनो, मी केली आज कोबीची भाजी. म्हणजे त्या दिवशी करून थोडंसं, कारण मी कोबीची भाजी 4 वेळा करते, कारण जास्त भाजी नाही करत, थोडंच करत असते, म्हणजे खायला पण चांगले लागते आणि भाजी पण झाली मैत्रिणींनो. तर वरून कोथिंबीर टाकून घेतली आणि इकडे टाकली डाळ शिजायला. वरण पण दाखवते मी तुम्हाला. मस्त थोडीशी मटकीची डाळ भिजवून, थोडासा कांदा, टोमॅटो आणि थोडासा कोबी. छोटा जरी कोबी असेल तर मी 2 भाज्या करते, मोठा असेल तर मी त्याच्या 4 भाज्या करते, कारण थोडीच भाजी करत असे म्हणजे चांगली लागते खायला. जास्त केल्यावर कोण खातच नाही. मैत्रिणीनं झालं वरण पण बघा. वरण झालं, भात झाला, कोबीची भाजी झाली, भात यात भात पण करून घेतला. आता चपाती केली की झाला डबा. घेतला असा मस्त असा डब्यात घालून, गार व्हायसाठी डब्यात काढून ठेवत असते. झाल्या मैत्रिणींना चपात्या पण. आणि मी आता स्वयंपाकाचा थोडासाच व्हिडिओ घेतलाय मी. आणि नंतर मी तुमच्याबरोबर ना, मी काल लाईव्हला होती ना, त्यावेळेस कुठल्या ताई माझ्या लाईव्हला येऊन मला वजनाविषयी बोलत होते ना, तर ती पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. मैत्रिणींनो, मी तुम्हाला स्वयंपाक करताना म्हटलेली की मी व्हिडिओमध्ये सांगते की कुठल्या ताई माझ्या लाईव्हवर आल्या होत्या. मी काल दुपारी लाईव्ह घेतलेली, तर त्या लाईव्हला ना शिर्डीच्या ताई आल्या होत्या. तर त्या शिर्डीच्या ताई मला कमेंट करून सतत म्हणत होत्या की ताई, मी जेव्हा तुमचा व्हिडिओ बघितला की मी 10 किलो वजन कमी कसं केलं, जेव्हा व्हिडिओ बघितला त्या दुसऱ्या दिवसापासूनच मी डाएट चालू केली म्हटले. आणि तुम्ही जसं डाएटमध्ये सांगितलं आहे की सकाळी नाश्ता थोडासा करायचा, दुपारी फुल जेवण करायचं आणि संध्याकाळी 6 नंतर काही खायचं नाही, मी सेम तशी डाएट चालू ठेवली म्हटल्या. माझं 1 महिन्यात 3 किलो वजन कमी झालं म्हटल्या ताई. मी म्हटलं खरं म्हणतं का ताई? तर हो म्हटल्या, खरंच, आणि मी खोटं नाही सांगत ताई म्हटल्या, की माझं खरंच 3 किलो वजन कमी झाले म्हटल्या. आणि मला एवढा आनंद झाला म्हटलं की तुमच्या एका व्हिडिओमुळं माझा एवढा फायदा झाला. तर मी म्हटलं ताई नक्की होते, कारण मी स्वतः कुठलंही औषध न घेता, कुठलेही प्रोडक्ट न घेता म्हटलं संध्याकाळी 6 नंतर न काय खाऊनच मी 12 किलो वजन कमी केले ताई म्हटलं. तर ते होणारच. फक्त काय होतं माहिती का, बायकांना ना विश्वास बसत नाही. त्यामध्ये तसं थोडंच असतं का संध्याकाळी 6 नंतर न खाऊन कुठं वजन कमी होतं का? तर हो, कारण बऱ्याच ठिकाणी मी बऱ्याच वेळास मी म्हणते, मी स्वतः व्हिडिओमध्ये सांगते की खरंच होतंय. तर खरंच होतं मैत्रिणीनं, माझं बरोबर 58 किलो वजन आहे. आणि मी जेव्हा जाड होती ना, तेव्हाच ही माझी साडी आणि तेव्हाच ही ब्लाऊज आहेत. मी फिटिंग पण केलेलं नाही, तेवढे लूज आहेत. आणि ही बघा बाहेर, खूप दिवसात ही साडी घातली मैत्रिणीनं, पण खूप लूज, अजून पण माझे ब्लाऊज हे भरपूर लूज झालेत हे. तर खरंच होतं, संध्याकाळी 6 नंतर काय नाही खाल्ल्यानं तर खरंच वजन कमी होतं. त्या काल मला ताई म्हटल्या की ताई 6 वाजता काय तर खाल्लं तर चालेल का? मी म्हटलं ताई 6 वाजता खाल्लं तर चालेल का? म्हणजे 6च्या आत जर तुम्हाला काय खायचं असेल तर तुम्ही काय खावा, की म्हटलं चिरमुरे आपण चिवडा करतो ना, तर चिवडा करून ठेवायचा म्हटलं. त्यात कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, थोडं तिखट मीठ टाकायचं म्हटलं आणि ते खायचं डिश भरून म्हटलं, ते चालतंय. पण तुम्ही म्हणसाल 6 वाजता काय खायचं का म्हटल्यावर 6 वाजता तुम्ही जेवण करचाल म्हटलं, असं काय करू नका. 6 नंतर काय खाऊ नका, 6च्या आत चिरमुरे वगैरे खावा किंवा थोडंसं काहीतरी लाईटली खावा म्हटलं, किंवा संध्याकाळी तुम्हाला नाही भूक सहन झाली तर थोडंसं सूप घ्या. तर त्या म्हटल्या मला मी तुमचा जसा व्हिडिओ बघितला ना, तसं मी संध्याकाळी 6 नंतर काही खात नाही म्हणल्या. परवा माझ्या बहिणीच्या मुलाचं बारसं होतं, तर तिथं मी अवघा एक बुंदीचा लाडू खाल्ला म्हटल्या. तर मला सतत वाटत होतं मी कशाला खाल्ला, आता तर माझं वजन कमी व्हायला लागले, आता माझं वजन कमी व्हायला लागले. तर म्हणल्या मी परत त्याच्यावर काहीच खाल्लं नाही म्हटल्या मी. आणि माझं 1 महिन्यात 3 किलो वजन कमी झाले म्हटल्या. ताई मला खूप छान वाटायला लागले. आणि त्यांनी माझं अभिनंदन केलं. माझा त्या कॉन्टॅक्ट नंबर मागत होत्या, पण मी म्हटलं मी लाईव्हवर कॉन्टॅक्ट नंबर नाही देऊ शकत, कारण तुम्ही मला वाटलं सर कमेंटमध्ये तुमचा नंबर द्या म्हणलं, मी पटकन नंबर घेते आणि म्हणजे कमेंट डिलीट करून टाकते, किंवा मी नंबर घेतला की तुम्ही लगेच डिलीट करा म्हणलं मी बघितलं की. तर ठीक आहे म्हटलं ताई, बघू देते मी तुम्हाला नंबर. त्या शिर्डीच्या ताई आहेत. आणि काल त्या एवढं छान सांगत होत्या, मी खूप प्रयत्न केले म्हणले पण माझं वजन कधीच कमी झालं नाही ताई. पण तुमचा व्हिडिओ बघितल्यापासून खरंच माझं 3 किलो वजन कमी झाले आणि त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. तुमचा रेसिपीचा व्हिडिओ असू द्या, शॉर्ट व्हिडिओ असू द्या, किंवा वजनाचा व्हिडिओ असू द्या, मी प्रत्येक व्हिडिओ मी तुमचा बघते म्हटल्या. मी एकही व्हिडिओ तुमचा बघितला नाही असं नाही ताई म्हणले. आणि प्रत्येक व्हिडिओला मी तुम्हाला कमेंट करते. त्याच्यामुळं ना मला
मला एवढी आवड निर्माण झाली म्हणले, आणि त्या एवढं पण म्हटल्या मला की ताई तुम्ही सर्व गुण संपन्न आहात, की सकाळी एवढ्या लवकर उठणं, डबा करून देणं किंवा परत दिवसभर शिलाई काम करता तुम्ही, तुमच्या व्हिडिओमधून काहीतरी घेण्यासारखं आहे. कमीत कमी त्या ताईंना तर कळलं की बाबा तुमच्या व्हिडिओमधून मला म्हणजे महिलांना काहीतरी घेण्यासारखं आहे. आणि तुमचा जे व्हिडिओ असतात ना ते सतत पैसे बचत कसं करणं किंवा 4 पैसे कसं मिळवणं, घर सांभाळून 4 पैसे कसं कमवायचं, हे सगळे व्हिडिओ तुमचे खूप छान असतात म्हणल्या. आणि तुमचा स्वयंपाक पण चांगला असतो. आणि पहिली गोष्ट त्या म्हटल्या मला, तुमची मक्याची भाकरी, ज्वारीची भाकरी आणि चपाती ताई तुम्ही खूप छान भाजता, खूप छान करता. धन्यवाद ताई. कारण माझं एवढं कौतुक कोणीच केलं नव्हतं ताई. काल तुम्ही एवढं कौतुक केलं, मला खूप छान वाटलं. आणि पहिली गोष्ट ना ताई, तुमचं पण अभिनंदन की तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि माझा व्हिडिओ बघून तुम्ही डाएट चालू केली आणि तुम्ही 1 महिन्यात 3 किलो वजन कमी केलं. तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही वजन कमी करा आणि असंच डाएट चालू राहू द्या. तर नक्की होईल वजन कमी. जसं काल लाईव्हला येऊन तुम्ही मला सांगितलं की ताई माझं वजन कमी झालं, तसं तुम्ही प्रत्येक मला कमेंटमध्ये महिन्याला जेवढं वजन कमी होईल ना, तर प्रत्येक महिन्याला मला तुम्ही कमेंट करून किंवा लाईव्हला येऊन सांगा, ताई माझं एवढं कमी झालं, एवढं कमी झालं. आणि खरं सांगू का ताई, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही वजन कमी करायला सुरुवात केली आणि खरंच तुमचं वजन कमी झालं. कारण कधी कुणाला वाईट सांगत नाही ताई. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी चांगलंच सांगते. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना, तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.